21 जून रोजी होणाऱ्या राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय परीक्षा संस्थेमार्फत रविवारी 21 जून रोजी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांनी कडेकोट सुरक्षा व्यवस्था लागू केली आहे। ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील 21 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार असून कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार अथवा परीक्षेत हस्तक्षेप होऊ नयेत यासाठी परीक्षा केंद्रांच्या परिसरात विशेष निर्बंध लागू करण्यात आले आहेत। याबाबत ठाणे पोलीस उपायुक्त मीना मकवाना यांनी मनाई आदेश जाहीर केलेत। गेल्या महिन्यात देशभर गाजलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणानंतर यंदाच्या परीक्षेकडे विशेष लक्ष लागले। प्रश्नपत्रिका फुटल्याच्या आरोपांमुळे देशभरात मोठा वाद निर्माण झाला होता। त्यानंतर परीक्षा प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं। या पार्श्वभूमीवर यंदा कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसंच परीक्षार्थ्यांना शांत आणि सुरक्षित वातावरणात परीक्षा देता यावी यासाठी ठाणे जिल्हा प्रशासनानं देखील स्थानिक स्तरावर विशेष खबरदारी घेतली आहे। याबाबत ठाणे पोलीस उपायुक्त मीना मकवाना यांनी मनाई आदेश जारी केलेत। या आदेशानुसार परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात विनाकारण गर्दी करण्यास, अनधिकृत व्यक्तींनी वावर करण्यास तसंच परीक्षेत अडथळा निर्माण करणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या हालचालींना प्रतिबंध करण्यात आलाय। परीक्षा केंद्रांमध्ये केवळ परीक्षार्थी, पर्यवेक्षक, परीक्षा प्रक्रियेशी संबंधित अधिकारी, कर्मचारी तसेच अधिकृत पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनाच प्रवेश दिला जाईल। हा मनाई आदेश 21 जून रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत लागू राहील। आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही पोलिसांनी दिलाय। ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील 21 परीक्षा केंद्रांवर हजारो विद्यार्थी परीक्षा देणार असल्याने प्रत्येक केंद्रांवर विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे। संशयास्पद हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार असून परीक्षा शांततापूर्ण, पारदर्शक आणि निर्विघ्न वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे। ठाणे महापालिका मुख्यालयाबाहेर नालेसफाईच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचं आंदोलन। ठाणे महापालिकेची सर्वसाधारण सभा सुरू असताना महापालिका मुख्यालयाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या वतीने नालेसफाईच्या अपूर्ण कामाविरोधात निदर्शनं करण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे ठाणे शहर विधानसभेचे युवक अध्यक्ष प्रितेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। नालेसफाईची मुदत संपूनही काम पूर्ण झालं नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। यावेळी प्रितेश मोरे यांनी शहरात केवळ 30 ते 40% नालेसफाई झाल्याचा दावा केला। तसंच 15 ते 20 लाखांसाठी ठाणेकरांचा सौदा केला जात आहे का असा सवाल उपस्थित करत त्यांनी कामातील कथित अनियमिततेवर बोट ठेवलं। डेडलाईन संपल्यानंतरही नालेसफाई पूर्ण होत नसल्यानं संबंधित ठेकेदारांना नेमका कोणाचा आशीर्वाद आहे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला। यंदा पावसाला उशीर झाल्यामुळे ठेकेदारांना नालेसफाईसाठी अतिरिक्त कालावधी मिळाला होता, मात्र तरीही शहरातील केवळ 30 ते 40%च काम पूर्ण झाल्याचा त्यांनी दावा केलाय। जून महिन्याचा दुसरा आठवडा सुरू असून अद्याप पाऊस झाला नाही। अशा परिस्थितीत जर आतापर्यंत जोरदार पाऊस झाला असता तर ठाण्यातील अनेक भागांमध्ये घरांमध्ये पाणी शिरण्याची वेळ आली असती, असंही प्रितेश मोरे यांनी सांगितलं। दरम्यान येत्या काळात नालेसफाईचं काम पूर्ण न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांच्या दालनात आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। आंदोलन याच्यासाठी होतं की मागील 15 दिवस मी नालेसफाई संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना भेटत आहे, तर प्रत्येक वेळी एकच कारण सांगण्यात येते की फ्लोटिंग येते। तर मी त्यांना तेच बोललो की ती फ्लोटिंग तुम्ही साफ का नाही करत आहात? तर त्यांनी मला असं उत्तर दिलं की संबंधित तिथे जो काही नाला आहे तिथे एक वायर कट झालेली आहे, त्या बिकॉज ऑफ वायर कट झाल्यामुळे शॉक सर्किट होईल आणि त्याच्यामुळे जीवितहानी होऊ शकते। तर सदर मी अधिकाऱ्यांना हेच सांगितलं, तुम्ही ठाणे महानगरपालिकेच्या विद्युत विभागाला एक पत्र द्या आणि त्या पत्राद्वारे ते काम करून घ्या। अजून देखील ते काम झालेलं नाही, अजून देखील नालेसफाई झालेली नाही, डेडलाईन संपून गेलेली आहे तरी देखील नालेसफाई होत नाहीये। याचं नेमकं कारण आम्हाला समजायला पाहिजे। आम्ही वर्क ऑर्डर मागितल्यावरती तुम्ही आम्हाला LY ची कॉपी देता, म्हणजे ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी किती माजले आहेत हे यातून दिसून येतं। त्यामुळे आमची एकच मागणी आहे की तुम्ही 8 दिवसात पूर्ण नाले साफसफाई करा, नाही तर 9व्या दिवशी संपूर्ण घाण एक तर तुमच्या ऑफिसला आणि तुमच्या घरी आणि नंतर ठाणे महानगरपालिकेच्या गेटवर त्यांना टाकून देईल। कुठे कुठे जाणवले तुम्हाला हे? असं संपूर्ण ठाणे शहरामध्ये
तर तो आपला जेलच्या इथला नाला असू द्यात, आपल्या चंदनवाडीतला नाला असू द्यात, आपल्या वंदना डेपोचा नाला असू द्यात, तो तर असा डेपो आहे तिथे सर्वात पहिले पाणी तिथे भरलं. तर त्याच्यानंतर आपला माजिवड्याचा नाला असू द्यात, कॅडबरीचा इथला उतळसरचा नाला असू द्यात, सगळेच नाळे म्हणजे ठाण्यातले कुठेच नालेसफाई झालेली नाही आहे. कळवा मुंब्रा तर लांबची गोष्ट राहिली. गणेशोत्सवानिमित्त कोकण रेल्वे तिकिटासाठी ठाणे रेल्वे स्थानकातील आरक्षण केंद्रात 2 अतिरिक्त खिडक्या. खासदार नरेश म्हस्के यांची प्रवासी संघटनेने मानले आभार. गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी खासदार नरेश म्हस्के प्रयत्नशील असतात. यावर्षीही त्यांच्या पाठपुराव्यामुळे गणेशोत्सवानिमित्त ठाणे रेल्वे स्थानकातील आरक्षण केंद्रात कोकण रेल्वेच्या तिकिटासाठी 2 अतिरिक्त खिडक्या सुरू होणार आहेत. खिडक्यांची संख्या वाढल्यानं गणेश भक्तांची वेळ आणि रांगेत उभे राहण्याची दमछाक कमी होणार आहे. अतिरिक्त खिडक्या वाढवल्याबद्दल खासदार नरेश म्हस्के यांचे कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने आभार मानले. नोकरी आणि उद्योगधंद्यानिमित्त लाखो कोकणवासीय ठाणे, मुंबई आणि उपनगरात स्थायिक झालेत. गणेशोत्सव हा कोकणवासियांचा मोठा सण असून कोकणी माणूस जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असू दे, गणपतीला दरवर्षी तो गावी जातोच. गणपतीसाठी बहुसंख्य कोकणवासीय कोकण रेल्वेचा पर्याय निवडतात. कोकणवासियांसाठी गेल्या वर्षी प्रथमच 2 अतिरिक्त खिडक्या ठाणे रेल्वे स्थानकात उघडल्या होत्या. यावर्षी ही सुविधा मिळावी यासाठी खासदार नरेश म्हस्के यांनी मध्य रेल्वेकडे 29 मे रोजी या संदर्भात पत्रव्यवहार केला होता. या पत्राची तातडीनं दखल घेत 10 जून रोजी मध्य रेल्वेचे अप्पर मंडल रेल प्रबंधक तरुण कुमार यांनी पत्राद्वारे 2 अतिरिक्त आरक्षण तिकीट खिडक्या ठाणे रेल्वे स्थानकात सुरू करत असल्याची माहिती दिली आहे. 11 जुलैपासून या 2 अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरू होणार असून सध्या 5 आरक्षण खिडक्या 2 सत्रात सुरू आहेत. तर 7 आरक्षण खिडक्यांमुळे आता कोकणवासियांचा वेळ वाचणार असून रांगेत जास्त वेळ ताटकळत राहावे लागणार नसल्याने प्रवासी संघटनेनं आनंद व्यक्त केलाय. निरंजन डावखरे यांनी शहरातील विविध नागरी समस्यांबाबत सौरभ राव यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आहे. यावेळी क्लस्टर पुनर्विकास योजनेची अंमलबजावणी, पाणी पुरवठा, अनधिकृत फेरीवाले आणि वाहतूक कोंडी यांच्यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीदरम्यान आमदार डावखरे यांनी शहरातील प्रलंबित प्रश्न तातडीनं मार्गी लावण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली. विशेषतः क्लस्टर पुनर्विकास योजनेच्या कामांना गती देणं, नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणी टंचाईच्या समस्येवर उपाय शोधणं आणि वाढत्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रभावी पावलं उचलण्याबाबत त्यांनी प्रशासनाचं लक्ष वेधलं. पाचपाखाडी परिसरातील स्वामी समर्थ सोसायटी येथील नागरिकांच्या समस्यांवरही बैठकीत चर्चा झाली. ठाण्यात वाढत्या लोकसंख्येमुळे पाणी पुरवठ्यावर ताण निर्माण होत असून अनेक गृहनिर्माण संस्थांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागत असल्याचा मुद्दा डावखरे यांनी आयुक्तांसमोर मांडला. तसंच शहरातील वाढत्या अनधिकृत फेरीवाल्यांमुळे निर्माण होणाऱ्या अडचणींबाबतही चर्चा करण्यात आली. या संदर्भात उपमहापौर कृष्णा पाटील तसंच इतर नगरसेवक सातत्यानं आवाज उठवत असल्याचं सांगत अनधिकृत फेरीवाल्यांवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत प्रश्न सोडवण्यासाठी महानगरपालिका प्रशासनानं ठोस आणि तातडीची पावलं उचलावीत अशी अपेक्षा या बैठकीत व्यक्त करण्यात आली. साहेब, आज आयुक्तांची भेट घेतली, विविध समस्यांबाबत चर्चा, काय नेमकं चर्चा? आज ठाणे महानगरपालिकेमधले जे क्लस्टरचं काम चालू आहे त्याच्या अनुषंगाने या इकडे पाचपाखाडीमध्ये जो क्लस्टर आहे त्याच्यामध्ये मध्यंतरीच्या काळामध्येही स्वामी समर्थ सोसायटीचं एक MOU याच्यामध्ये झाला होता. त्या लोकांच्या काही अडचणी याच्यामधल्या आहेत ते आयुक्तांबरोबर त्या संदर्भातली चर्चा, त्याचबरोबर पाणी पुरवठ्याच्या संदर्भातले अनेक सोसायटींचे महत्त्वाचे विषय आहेत. त्या महत्त्वाच्या विषयाच्या अनुषंगाने आयुक्तांकडे चर्चा करायला आम्ही या इकडे आलेलो होतो आणि निश्चितच काही तांत्रिक अडचणी याच्यामध्ये दूर करण्याचं काम महापालिकेकडनं करण्यात येईल या संदर्भातलं आश्वासन ह्या आयुक्तांना दिलं आहे. त्याचबरोबर पाणी पुरवठ्याच्या संदर्भातला अतिशय गहन प्रश्न, कारण लोकवस्ती ही ठाणे महानगरपालिकेची सातत्याने वाढते आणि त्या दृष्टिकोनाने योग्य पाणी पुरवठा हे सगळ्याच ठाणेकरांना झाला पाहिजे. या अनुषंगाने आज घेतलेल्या बैठकीमध्ये निश्चितच राज्य शासनाच्या स्तरावरनं
या दृष्टिकोनाने एक सकारात्मक काम होणार आहे असं त्यांनी आश्वासित केलेलं आहे. साहेब, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ते भेसावत आहे फेरीवाल्यांचा. फुटपाथ व्यापलेले आहेत तरी महापालिका जागा होत नाही. फुटपाथ जे फेरीवाल्यांच्या माध्यमाने अतिक्रमित होत आहेत या संदर्भातलं वारंवार आमच्या सगळ्याच लोकप्रतिनिधींकडनं मागणी होत आहे की फेरीवाला धोरण हे अंमलबजावणी याची करण्यात यावी आणि नजीकच्या काळामध्ये या संदर्भातली अंमलबजावणी होईल. या संदर्भातली कारवाई आमच्या उपमहापौर माननीय श्री कृष्णाजी पाटील यांच्या माध्यमाने भारतीय जनता पार्टीच्या पुढाकाराने होईल आणि महानगरपालिकेला आम्ही करण्यास भाग पाडू या संदर्भातली भूमिका सर्वच नगरसेवक आणि प्रतिनिधी घेणार आहे. अहवाल. ठाण्यातील गावदेवी भाजी मार्केट मंडईला लागलेल्या भीषण आगीत एक जवान आणि एका आरक्षकाचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर या दुर्घटनेला जबाबदार कोण असा सवाल भाजपच्या नगरसेवकांनी उपस्थित केलाय. आज ठाणे महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा पार पडत असताना भाजपच्या नगरसेवकांनी ठाणे महापालिका मुख्यालयात आंदोलनात्मक भूमिका घेतली. यावेळी त्यांनी हातात फलक घेऊन तसंच शहीद जवान सागर शिंदे आणि आरक्षक काळू गाडेकर यांचं छायाचित्र हातात धरून महासभेत प्रवेश केला. या माध्यमातून त्यांनी गावदेवी आग दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण करत प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. भाजप नगरसेवकांनी या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसंच भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक सुरक्षाविषयक उपाययोजना तातडीनं राबवण्याची मागणीही त्यांनी केली आहे. महासभेदरम्यान या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलं असून गावदेवी आग प्रकरणातील जबाबदारी निश्चित करण्याची मागणी भाजपकडून पुन्हा एकदा जोरदारपणे करण्यात आली आहे. या संदर्भात नगरसेवकांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जी परिस्थिती झाली तो जी दोन आपली लोक जे फायरमॅन आणि एक आपला सिक्युरिटी तिच्यामध्ये ह्याची त्या आगीमध्ये ओरपळून त्यांचा जीव गेला. आज परिस्थिती अशी की त्याला जबाबदार कोण आहे? फक्त 10 लाख रुपये दिले, पैसे दिले म्हणून ते सर्व झालं का? आज एका कुटुंबातला पालक गेलेला आहे. आज त्या सर्व गोष्टी त्यांच्या घरावर डोंगर कोसळलेला आहे. आज त्यांच्या घरात ती जी यातना आहे, लहान मुलगी बच्चू आहे, तिचे वडील गेलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये फक्त प्रशासनाने फक्त पैसे द्यायचं आणि त्याच्या घरातल्या लोकांना हे करायचं. ही परिस्थिती नाही. ते का झालं, कशामुळे झालं, कोणामुळे झालं, ह्या सर्व गोष्टीचा कुठेतरी बोध घ्यायला लागल. आज आपण बघितलं तिथं प्लास्टिकचे कपडे, प्लास्टिक कपडे असं सर्व तिथं बालद्या, ज्या गोष्टीला आगीची जिथं पेट घ्यायचं होतं ते सर्व आवलं. कारण वस्तुस्थिती त्या धारकाला जे दिलं होतं ते वेगळं दिलं होतं आणि त्याच्यामध्ये जे ठेवलं गेलं आणि तिथले जे सहाय्यक आयुक्त असेल त्यांनी तिकडे जे बाजार मांडला होता, जो अतिक्रमणचे कुर्ला ह्या भागातली जी लोक येऊन तिथं धंदे करायचे त्याला कोण जबाबदार आहे? त्याचे जे पैसे कलेक्शन जमा करायचे ते कोण जबाबदार आहे? त्याचं फायर ऑडिट झालं होतं का?